मागच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचा सगळा पार्ट तयार करून घेतला होता आणि बॅग तशीच ठेवली होती, कारण बॅगचं आपण जे कांड केलं होतं ते आज निस्तरायचं होतं. कारण अस्तर जे आहे ते व्यवस्थित कट केलं होतं, पण मेन जो फॅब्रिक आहे तोच मधोमध कट झाला होता आणि आता याचं काहीतरी करायचं होतं. आणि मेन फॅब्रिकच कमी आहे, कारण ह्याच्या स्लीव्ज मला एकतर लॉंग ठेवायच्या होत्या म्हणजे 10.5 इंचाच्या, आणि त्यात मला पफ टाकायचे होते म्हणजे अजून एक्स्ट्रा 2-3 इंच लागणार होतं, म्हणजे कापड भरपूर लागणार होतं. आणि मग त्यातच अशा प्रकारे आपलं जे ब्लाऊजचं बॅक होतं त्यात घोळ झाला होता. मग आता ह्याला एक्स्ट्राचं काही करायला मेन फॅब्रिक तर नव्हता, एक्स्ट्राचं डिझाईन वगैरे करायला. मग होतं त्याच फॅब्रिकमध्ये काहीतरी करायचं होतं, म्हणून जेवढी एक पट्टी उरली होती त्या पट्टीमध्ये आता आपल्याला बॅकला काहीतरी लावायचं होतं, जेणेकरून ते असं वाटणार नाही की ते चुकून झाले किंवा मग वेगळं काहीतरी दिसेल. मग त्याच पट्टीमध्ये मी अशा प्रकारे 4-5 असे चौकोन तयार करून घेतले आणि त्यामध्ये कापूस टाकून त्याचे पोटली बटन्स तयार करून घेणार होते. जेवढे पोटली बटन्स तिथे बसतील तेवढे त्यात मी बसवणार होते. पोटली बटनसाठी तुम्ही यामध्ये कापूसही टाकू शकता, कपडाही टाकू शकता, किंवा मग जे थर्माकोलचे जे बॉल येतात ते बॉल पण यामध्ये टाकून तुम्ही पोटली बटन बनवू शकता. पोटली बटन बनवताना धागा जो आहे तो बराच वेळ गुंडाळायचा त्याला आणि नॉट पण मारून घ्यायची, म्हणजे पोटली बटन सुटणार नाही. अशा प्रकारे मी 5-6 पोटली बटन तयार करून घेतले. आता यासाठी मला फूटही बदलावं लागेल, कारण पोटली बटन्ससाठी फूट चेंजच करावं लागतं, कारण मग ते पोटली बटन्स व्यवस्थित बसत नाहीत. साध्या फूटमध्ये पोटली बटन्सचं वेगळं फूट असतं. मग त्यानंतर आता जो आपण कपडा घेतला होता मेन फॅब्रिकचा, बरोबर मी सेंटरला मार्किंग केलं होतं जिथून मला कपडा लावायचा होता. मधोमध शिलाई मारून घेतली आणि त्यानंतर कुठे कुठे पोटली बटन्स बसवायचे त्या ठिकाणी मी चॉकने मार्किंग केली आणि व्यवस्थित असे पोटली बटन्स बसवून घेतले. खालच्या आणि वरच्या साईडला 1-1 इंच गॅप सोडायचा आहे आपल्याला, कारण खालच्या साईडने पट्टी लागणार आहे आणि वरच्या साईडने गळ्याची गळापट्टी लागणार आहे. त्यामुळे तिथून मशीन फिरली पाहिजे, म्हणून 1-1 इंच खालून आणि वरून सोडून द्यायचे. आता त्यानंतर दुसरं जे फॅब्रिक आहे ते उलटं ठेवायचे त्यावरती आणि बरोबर अशी शिलाई मारून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित कपडा असा बसेल आणि पोटली बटन्सच्या लगत अशी शिलाई लागेल. ही शिलाई मारल्याच्यानंतर यावरून तुम्ही दाबटीपही मारू शकता किंवा मग असंही सोडून देऊ शकता. दाबटीप मारली तरी चांगलं दिसतं आणि नाही मारली तरी. आता यानंतर आपली जी डिझाईन आहे ती फिनिश झाली आहे. एवढीच डिझाईन होती, कापडच एवढं होतं म्हणून डिझाईनच एवढी झाली. आणि आता जे आहे ते एक्स्ट्राचं जे कापड वगैरे निघाले बाहेर ते मी कट करून घेतलं आणि आपलं जे ब्लाऊजचं फिसकलेलं काम होतं ते बऱ्यापैकी असं व्यवस्थित झालं. आणि आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये स्लीव्सच्या. तोपर्यंत बाय.